आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई किती वाजले ग? 8 वाजले. मग मी आवरते, तू जा बाळा. आई मी आवरते, राहते. सई, वरुणची खूप आठवण येते ग मला. म्हणजे असं वाटतच नाही की 2 दिवस झाले त्याला जाऊन. फोन करतेस का त्याला? करायला हवाय खरं तर. बरं तू गोळ्या घेतल्यास? नाही, नेहमीप्रमाणे विसरली असणार ना. इथे गोळ्यांची वाटी ठेवली होती. कुठे? तिथे. आई तू पण ना, म्हणजे तुला मी जे सांगितलेलं असतं ते कधीच करायचं नसतं बाळा. बरोबर ना? थांब, गोळी देते. घेते बाळा. राहू दे, कधीतरी ऐकत जा. काय ऐकायची नाहीस तू तरी कुठे ऐकतेस? गोळ्या घे म्हणाले तरी पण तशी. मामा ही माझं कधीच ऐकत नाही. त्यापेक्षा तू एक काम कर ना, तू स्वतःहून तिला समजून सांग, म्हणजे तुझं ऐक. बरं हे राहू दे, हे मी आवडते, तू चहा. अगं ती माझी मोठी बहीण जरी असली ना तरी आई तुझी आहे. तुझं ती ऐकत नाही तर माझं कुठलं ऐकायला. खरे. आणि सई, मला असं सकाळ सकाळी चहा नाही ना दिलास तरी चालेल, माझा मी घेईन. अगं आधीच तुझी एवढी गडबड असते सकाळी. मामा माझी कसली आली गडबड? उलट मला या सगळ्याची सवय झाली. आणि हो, तुझा डबा तयार करून ठेवलाय, आठवणीने घेऊन जा. मधू, हे बघ तुझा डबा. पाहिलंस? काय ग, माझी कसली तक्रार करत होतीस त्याच्याकडे? तक्रार नाही ग. राहू दे. बघितलं ना मामा, प्रत्येक वेळेस तिला नुसतं पळायचं असतं. मी काय म्हणते, बसला सुट. आई वरुणचा फोन आहे. बघ काय म्हणतोय. हा वरुण बोल. काय रे, करमतंय का तुला हॉस्टेलमध्ये? बोर झालोय मी इकडे. का? आता उलट तिथे 24 तास मित्र असतील ना तुझ्या अवतीभोवती. आणि असंही आता आमच्या भांडणांमधून तुझी सुटका झाली असेल ना. ए ताई, कटकट कसली ग? तुमची काय कटकट होते का मला? हा म्हणजे मामीच्या रोजच्या भांडणातून आणि त्या नटीच्या नखऱ्यातून सुटलोय, पण तुम्हाला मिस करतोय. तुला, आईला, मामाला. ताई मी 2 दिवस येऊ का? ए अजिबात नाही. हा, तुला जर आठवण आली ना तर आम्हाला फोन करायचा, पण इकडे अजिबात फिरकायचं नाही, समजलं? आणि ऐक, आईशी बोल. हॅलो. हा बाळा, जेवतोस ना तिथं नीट? हा, चांगलं मिळतं का रे जेवण तिथं? ठीक आहे, म्हणजे घरच्या सारखं नाहीये. आई मी ताईच्या हातची मेथीची भाजी इतकी मिस करतोय ना. वरुण, अभ्यास कसा चाललाय? चांगला चालू आहे मामा, टेन्शन नॉट. हा, मामाची आठवण येते ना का विसरला? अरे म्हणजे सकाळी सकाळी यांचे फोन सुरू झाले. काय आहे सकाळ सकाळ? जरा शांत बसा की. ऐक ग बाळा. हा मी करते, हा तुला फोन, आपण बोलूया नंतर. हो, बाय आई. आणि ताईला सांग नीट अभ्यास सुरू आहे, तू काळजी नको करूस. हा हो सांगते सांग. मी कुणाला विचारताय माझी आठवण येते का? तुमच्या लाडक्या भाच्याला, वरुणला. आता शिक्षण पूर्ण झालं, नोकरी लागली ना की पोबारा करेल बापासारखा. त्याचा बाप कसा पळून गेला कोणी लक्षात ठेवत नाही हो. कामापुरता मामा असतो, घरात सरून वैद्य मरो, लक्षात ठेवा. आई मी निघते. दुपारचं जेवण बनवून ठेवलंय, आठवणीने जेवण कर. मामा अरे चहा कधी पिणार आहे? गार झालाय. विचारा विचारा, सगळं मामालाच विचारा. मामीकडे काही लक्ष आहे का नाही? वहिनी काही हवंय का ग तुला? चहा. हो देते. नाही नाही, मला सईच्या हातचा हवा. ठीक आहे, बनवून देते. मॉम, मी ऑडिशनला चालले ग. अगं अंजली, मॉम थँक्यू. अगं
अगं चहा तरी घेऊन जा, सईच्या हातचा. मग तुला माहितीये ना, बॅड लक. हो का? एरवी तिच्यातलं सगळं चालतं, चहाला काय झालं? ऑप्शन आहे, सांगा ना पॉप्स, ऑप्शन आहे का माझ्याकडे? आपल्याकडे केअरटेकर नाहीये, मेड नाहीये, सर्वंट्स नाहीयेत, तरी पण मी ऍडजस्ट करते ऍडजस्ट. पण मॉम खूप दिवस नाही हा. आता या आजच्या ऑडिशन मध्ये मी क्लिक झाले ना, तर बॉस लाईफ सेट आहे आपली. मस्त ज्वेलरी, डिझायनर बॅग्स, डिझायनर कपडे आणि साधा चहा नाही हा, बेड टी, ब्रेकफास्ट हे सगळं घेऊन आपल्या समोर नोकऱ्यांच्या रांगा लागतील मॉम. आणि आपण लंच करायचा मुंबईत, डिनरला जायचं लंडन मध्ये आयफेल टावरच्या समोर. असं सगळं असेल आणि सगळी लाईन असेल. जेवायला मी मस्त लंच डिनर इकडे करणार, लंडन मध्ये आणि पॅरिस मध्ये. आज बहुतेक झोप झाली नाहीये तिची. झालं बोललात? तुम्हाला कौतुकच नाहीये का हो लेखीचं? हो, इतकं काहीतरी असं मोठं करायला चाललीये ती, लंडन मध्ये काय ती कॉफी बिफी म्हणाली. अहो प्रोत्साहन द्यायचं तिला, तर ते सोडून खेकड्यासारखे पाय कसले खेचताय हो? जरा माझ्याकडनं शिका. आई मला उशीर होतोय, मी निघते. एसी गेली ना की अजून छान दिसेल तो. अंजली, तुला कुठे सोडू का मी? नो थँक्यू, मला ना कार येते घ्यायला. याच्या कुठल्या माळ्यावर जावं लागेल मला? प्लीज देवाण सरांना आज लवकर पाठव, म्हणजे मला माझं घड्याळ मिळेल. पण येतील ना ते? त्या दिवशी तर आले होते, आणि आता जर ते नाही आले तर ते शोधू त्यांना. माझ्याकडे त्यांचा पत्ताही नाही आणि नंबरही नाहीये. देवांश सर, देवांश सर, देवांश सर, देवांश सर, माझं घड्याळ द्या ना. देवांश सर, सॉरी, मला वाटलं तुम्ही दुसरे कोणीतरीच आहात. सॉरी. इट्स ओके. हो. काय बाप्पा, तू पण माझी मजा घेतोस ना? खरं तर मीच मूर्ख आहे, सरांचा नंबर नाही घेतला. काय झालंय? तू परत का आज अशी बघतेस माझ्याकडे? काल जे घडलं ते काय होतं? काल यू मीन पार्टी मस्त झाली आपल्या घरची. छान, म्हणजे आईला जशी हवी असते, एकदम परफेक्ट. हो ना? नाही, मला काय विचारायचंय तुला चांगलं माहितीये. मुद्दाम टाळाटाळ करतोय. नाही, मला नाही कळत तुला काय म्हणायचंय. काल पार्टीत तुझ्या खिशातून जे घड्याळ पडलं, त्याचं काय? ते रियाचं होतं. ती म्हणाली ना असं? हो, ते ऐकलं मी, पण काही सांगता येत नाही. नाही, म्हणजे मला माहितीये की रियाला अशा छोट्या छोट्या गोष्टी आठवणी म्हणून ठेवायला खूप आवडतात. पण तू सांग, ते घड्याळ नक्की रियाचं होतं की कुठल्या मुलीचं होतं? दादा, गाडी थांबवा. काय झालं? दुसऱ्या मुलीचे का ते घड्याळ? तू मला सांग. अरे ते बघ, तिकडे बघ, तुझी फेवरेट जागा देऊळाला आहे ग तुझं, म्हणून गाडी थांबवायला सांगितली. पण तू सांग. चल. अरे अगं ये. अरे ऐक देवा, प्लीज.
ऑन माय वे. मी येतोच. येस येस या. अरे तुला उद्घाटनाला जायचंय ना, मग निघ तू, मला इथे वेळ लागेल. अरे आर यू शुअर? हो, तिथली लोक वाट बघत असतील तुझी. निघ निघ. ओके देन बाय. ए नमस्कार कर आधी इथनच. ओके. मी येतो. गाडी येईल तुला घ्यायला. प्रसाद तरी घेऊन जा. लागलं का तुम्हाला? द्या हे ताट मी धरते. नाही फार नाही, थोडासा. अगं पाय. अगं तुझे पैसे पडले बघ. पैसे मी नंतर उचलते, तुम्ही आधी बसा. चला. अगं विशेष काही लागलेलं नाहीये, थोडासा ना पाय तिरपला माझा. हो. लक्ष नव्हतं ना घाई घाईत. नाही तुम्ही बसा तिथे, तुम्हाला बरं वाटतं. हो या. बसा. काय झालं मलाच कळलं नाही बाई. थांबा, तुम्हाला पाणी देते. अगं नको नको, इतकं काही लागलं नाही मला. थोडं प्या. अगं पडलेच असते मी, तू सावरलंस म्हणून. पण तुम्हाला आता बरं वाटतंय ना? हो हो बरं वाटतंय. अगं तुझे पैसे. थांबा मी घेते. बरं वाटतंय ना? हो बरं वाटतंय मला आता. मी येऊ का तुम्हाला आज सोडायला? अगं नको, खरंच बरं वाटतंय. नक्की ना? हो चालेल, काळजी घ्या. हो बरं मी येते. थँक्यू. हो बाय. अशीच संस्कारात वाढलेली गोड सालस मुलगी माझ्या देवांशी आयुष्यात यायला हवी. दादा ते मॅगझिन द्या ना. हा तेच देतो की. हे घ्या, 35 रुपये लागतील. अहो दादा मला विकत नकोय, मला फक्त मासिकाच्या पब्लिशरचा नंबर हवाय, मग माझं काम झालं. नाही नाही, असं थोडी चालेल. अहो पण अहो तुमचं काम होईल, आमच्या कामाचं काय? पैसे दिलेच तर देईल मी. ठीक आहे, थांबा. हे घ्या. हे घ्या तुमची मॅगझिन. हॅलो.
हॅलो, हे फोनवर बोलतोय कळत नाही का तुला? निघ. हा, हॅलो सर. सर माझं एक काम होतं तुमच्याकडे. आता 3-4 दिवसापूर्वी तुमच्या मासिकच्या फ्रंट पेजवर मिस्टर देवांश जहागीरदार यांचा फोटो छापून आला होता ना? हा आला होता. हा, तर सर प्लीज मला त्यांच्या घराचा ऍड्रेस मिळू शकतो का, किंवा नंबर दिला ना तरी चालेल. सॉरी मॅडम, त्यांची कोणतीही पर्सनल इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. प्लीज सर, माझं खूप अर्जंट काम आहे त्यांच्याकडे. प्लीज जरा हेल्प करा. सॉरी, ते राईट्स आमच्याकडे नाहीये. जरा समजून घ्या प्लीज. हे बघा सर, तुम्ही जर नंबर नाही ना दिला तर नंतर पस्तवाला तुम्ही. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे. अच्छा, कोण आहात तुम्ही? मी पण जहागीरदार आहे, त्यांची लांबची नातेवाईक. ऍक्च्युली काय ना सर, त्यांच्या आणि आमच्या फॅमिलीमध्ये वाद झाले होते. माझ्या वडिलांशी भांडणं झाली होती त्यांची, आणि आता माझ्या वडिलांना खूप वाईट वाटतंय. त्यांना त्यांच्याशी बोलायचंय. आणि सर तुम्ही जर नंबर दिलात ना तर 2 फॅमिलींना एकत्र आणण्याचं पुण्य मिळेल हो तुम्हाला. तुम्हाला माहितीये, तुमचं मासिक ना 1 नंबरला येईल. त्याच्या खूप रिंग्स विकल्या जातील. सर देताय ना नंबर? हे बघा, देवाच्या कृपेने आमचं उत्तम चाललं. आम्हाला आणखीन पुण्य नको आहे, कळलं? थँक्यू. सर आई, मला नाही बलून पाहिजे. आता नाही बाळा, शाळेत जायचंय की नाही आपल्याला? शाळेतून आलास की देते. हा, ओके. हॅलो मयूर. हाय मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. ताई, मयूरला मी घेऊन जाते शाळेत, तुम्ही घरी जा. ठीक आहे, चालेल. मयूर, मॅडम सोबत नीट जा, मस्ती करायची नाही अजिबात. आणि बडबड करू नकोस जास्त, ठीक आहे? बस व्यवस्थित बसा. हो. बसला? हो. बाय. बाय. आमच्या घरी पाणीच नव्हतं. देवांश सर, देवांश सर, तुमचे पैसे. देवांश सर, देवांश सर, देवांश सर, देवांश सर, माझं घड्याळ. त्यांना मी दिसले नाही का, की बघून न बघितल्यासारखं केलं? अरे देवा, सरांनी माझं घड्याळ तर हरवलं नसेल ना? नाही नाही, असं कसं? माझं घड्याळ मला परत हवंय. मिस्टर देवांश जहागीरदार, तुम्ही मला कितीही टाळा, जगाच्या पाठीवर कुठेही लपून बसा, मी तुम्हाला शोधून काढेन आणि तुमचे पैसे परत करून माझं घड्याळ परत मिळवेनच. मॅडम, ते तुमच्या ओळखीचे आहेत का? ते कोणत्या मूवीचे ऍक्टर आहेत? नाही, ते माझे फ्रेंड नाही आहेत आणि कुठले ऍक्टरही नाही, ते बिझनेसमॅन आहेत. हो, बिझनेसमॅन. मग त्यांच्याकडे खूप पैसा असेल. मग तुम्ही त्यांना पैसे द्यायला का गेले? अरे, मी त्यांच्याकडून पैसे घेतले होते ना, आणि त्या बदल्यात माझं घड्याळ मी त्यांना दिलं होतं. आता मला माझं घड्याळ परत हवंय ना, म्हणून त्यांना पैसे देते. नक्कीच त्यांनी तुमचं घड्याळ हरवलं असणार. तुलाही असंच वाटतंय? हो, माझ्या मित्रांनी माझा खोड रबर हरवला होता, म्हणून तो माझ्यापासून लांब पळायचा. नाही, पण मी त्यांना असंच नाही पळून देणार. काही झालं तरी मी माझं घड्याळ परत घेणार. त्यासाठी मला त्यांचा आधी पत्ता सापडायला हवा ना. पण पत्ता कसा सापडणार त्यांचा? तेच तर कळत नाहीये ना. कसा शोधू, कुठे शोधू, काहीच कळत नाहीये. गाडीच्या नंबरवर ना? राईट. मयूर, तू पाहिलास त्यांच्या गाडीचा नंबर? हो, मला पाठ झाला. बरं सांग बरं. MS02 CH. मयूर, व्हेरी गुड. मयूर, तुला माहितीये, आज तू खूप मोठं काम केलंयस माझं.
मी आज तुला 2 चॉकलेट देणार आहे. फळ्यावरचा अगदी तंतोतंत लक्षात ठेवतो ना, त्याचा उपयोग झालाय मला. थँक्यू सो मच. वेलकम. बरं मी एक फोन करते. हा ओके. छान. थँक्यू टीचर. वा वा वा, सई मॅडम बोला. हॅलो आकांक्षा, कशी आहेस? मी मस्त. आज कशी काय आठवण आली मैत्रिणीची? आठवण येते ग, पण कामामुळे फोन करायला वेळ कुठे मिळतोय. हो हो खरं आहे, मी पण आता कामावरच आहे. बोल ना. बरं ऐक ना, मी तुला एका गाडीचा नंबर SMS करते. त्या नंबर वरून ज्याची गाडी आहे त्याचा पत्ता काढून देऊ शकतेस? हो हो जमेल ना, पण ना आता लायसन्सच्या कामांची खूप गडबड आहे ग. पण मला वेळ मिळाला की मी नक्की करेन. तू नंबर पाठवून ठेव मला गाडीचा. चालेल, पण नक्की आठवणीने काढशील. माझं खूप महत्वाचं काम आहे. हो हो नक्की. पत्ता मिळाला की लगेच फोन करून कळवते तुला. हो हो, बाय बाय. बाय बाय.